सध्या राज्यातच नाही तर देशभरामध्ये छावा चित्रपट संपूर्णपणे गाजत आहे. मात्र यात छावाबद्दल कुठेतरी आक्षेपार्ह राम गणेश गडकरी यांच्या पुस्तकात लिहिलं आहे आणि ही बाब आढळून आणली आहे आमदार अमोल मिटकरी यांनी. काय सांगाल? एक पुस्तक तुमच्या हातात आहे संपूर्ण गडकरी नावाचं. नेमकं असं काय आक्षेपार्ह आहे या पुस्तकामध्ये? राज्य सरकारच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ महाराष्ट्र शासनाकडून 7 नाटकाचा अंतर्भाव असलेलं 3 आणि 4 7 राम गणेश गडकरी, ज्यांना गोविंदाग्रज आपण म्हणतो, त्यांनी 7 नाटकाचं लिहिलेलं हे पुस्तक, ज्याचं नाव राजसन्यास. आणि याच्यामध्ये संपूर्ण गडकरीमध्ये राजसन्यास नावाचं नाटक आहे 5 नंबरला, 286 नंबरच्या पानावर. आणि ते नाटक त्यांनी त्याचा नाटकाचा हिरो दाखवला आहे छत्रपती शंभूराजे, आणि नटी दाखवलेली आहे म्हणजे हिरोईन दाखवलेली आहे तुळसा. आता संभाजीराजांचं जीवनकाळ बघितला तर शिर्के घराण्यातल्या श्री सखी राज्ञी जयती ठरलेल्या महाराणी येसूबाई ह्याच त्यांच्या एक पत्नी होत्या, धर्मपत्नी होत्या. बाकी कुठलीही काल्पनिक स्त्री त्यांच्या जीवनात नव्हती. मग ती कमळा असेल, गोदावरी असेल किंवा तुळसा असेल. आता कमळाच्या नावाने तर भालजी पेंढारकरांचा थोरातांची कमळा चित्रपट आहे आणि तो चित्रपट आजही यूट्यूबला उपलब्ध आहे. तुळसा नावाचं जे पात्र आहे, तर तुळसेची समाधी पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आपटी गावाच्या जवळ तुळसाची समाधी दाखवली जाते. पण त्याच पन्हाळ्याचे इतिहास संशोधक होते गुळवणी नावाचे. त्यांनी ते समाधीचा कार्यकाळ शोधला आणि सवाई माधवराव पेशव्यांच्या पत्नी सती गेल्या होत्या. तर हे सतीचं वृंदावन आहे आणि ते उत्तर पेशवाईच्या काळातलं असल्यामुळे शिवकाळाशी त्याचा संबंध नाही, म्हणून तुळसा खोटी काढली होती. याचा अर्थ वृंदावन खोटं म्हणजे तुळसाच नाही, पण तुळसा आजही जिवंत ठेवलेली आहे राम गणेश गडकर यांनी. यामध्ये काही डायलॉग आहेत. म्हणजे मालवणचा जो किल्ला आहे त्यामध्ये संभाजी महाराज येत आहेत आणि आल्या आल्या आपल्या प्रेयसीच्या गळ्यात हात घालून बोलू नये असं डायलॉग आहे त्याच्यामध्ये. आणि तिचं नाव दाखवलेलं आहे तिथं बघा, इथं दिसते तुम्हाला ही तुळशी, म्हणजे ही नटी आलेली आहे रंगमंचावर. आणि हिरो म्हणजे संभाजी महाराज. संभाजी महाराज ते नटीला म्हणतात, दिलवर गालावर सांडलेली ही गुलाबी शराब पाजून या जीवाला धुंद करा. म्हणजे मातीच्या मोलांनी केलेल्या लग्नाच्या दुबळ्या बेड्या ती तुफान ताकदीने तळातळ तोडून टाकेल. याचा अर्थ संभाजी महाराजांचं आणि तुळसा यांचं कसं अनैतिक प्रेम होतं हे दाखवण्याचा प्रयत्न राम गणेश गडकर यांनी केला. आणि ज्यावेळेस संभाजी महाराज कैद असतात त्यावेळेस ते कैद का होतात, तर या तुळसासोबतच ते त्या रायगडावर असतात आणि दारूच्या नशेत असतात म्हणून ते कैद होतात. मग त्यांना सोडायला एक साबाजी नावाचा गृहस्थ येतो, साबाजी एक. आणि साबाजी याला संभाजी महाराज हे डायलॉग आहे. याच्यामध्ये म्हणतात, नाही साबाजी माझी खिताबत नाही, संभाजी हा म्हणजे केवळ रंडीबाज छाकटा. काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर एकवटून छत्रपतींनी बांधलेल्या राष्ट्रतीर्थाची ज्याने व्यभिचाराच्या दिवाणखान्यातील मोरी बनवली तो हा संभाजी. इतके विकृत डायलॉग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण आहोत, ज्यांच्या वडिलांनी स्वराज्य स्थापन केलं आणि ज्यांच्या मुलांनी स्वराज्याचं रक्षण केलं. अगदी छावा तुम्ही बघितला असेल की शेवटच्या क्षणी ज्यावेळेस त्यांची नखं काढल्या जातात, त्यांची जीभ छाटल्या जाते, त्यांच्या अंगावर मीठ चोळलं जातं, त्यावेळेस आपल्या डोळ्यातून पण पाणी येतं. आणि असे संभाजी महाराज शेवटी तुळसा नावाच्या बाईसोबत दारू पिऊन बसलेले आहेत असं दाखवून त्यांना व्यभिचाराच्या दिवाणखान्यातील मोरी बनवणारा संभाजी असं जर लिखाण असेल आणि ते महाराष्ट्र सरकारकडूनच उपलब्ध असेल आणि ते 280 रुपयाला आजही विकल्या जात असेल, तर सरकारचा प्रतिनिधी म्हणून ठीक आहे, मान्य करतो की कोणाच्या लक्षात नाही आलं, पण आता लक्षात आलं असेल तर जे काही विकृत लिखाण शंभूराजांवर आहे. कारण जर याच्याकडे आता तुम्ही दुर्लक्ष केलं तर भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्या छावा पाहून आता संभाजी महाराजांच्या प्रेमात आकंठ बुडाल्यात. म्हणजे पुष्पा 2 मध्ये झुकेगा नाही साला, पण संभाजी महाराज पुष्पा तरी झुकला असेल, पण छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षणाकरता औरंगजेबापुढे झुकले नाही. तुम्हाला ते डायलॉग ज्यावेळेस तो कवी कलश म्हणतो ना, तर अगदी काटा येतो अंगावर. हाती घोडे तोप तलवारे दौलत तेरी सारी है और जंजीर में जखला शंभू राजा अब भी सब पे भारी. असा तो संभाजी राजा दैदिप्यमान ज्या राजाचा इतिहास आहे तो महाराष्ट्र सरकारने खंड प्रकाशित करून तो जनतेसमोर आणावा. नाहीतर राम गणेश गडकरांचाच इतिहास खरा इतिहास समजून संभाजी महाराज बदफैली रगेल होते असं पिढी समजेल. त्याकरता उद्या मी आंदोलन करेल. उद्या महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आणून देईल. मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी या सगळ्यांच्या लक्षात आणून देईल. आता तर राम गणेश गडकरी नाही आहेत ते हयात, ते वारलेत, पण हे लिखाण तरी बॅन करा.
आणि हे सरकार करू शकतं. विकिपीडियावरचा मजकूर जर आपण हटवू शकतो, करू शकतो. हे पुस्तक नक्की किती सालीचं प्रकाशित आहे? नेमकं कधी हे पुस्तक प्रकाशित केलं गेलं होतं आणि आजपर्यंत जर म्हणताय राज्य सरकारचंच आहे, तर मग ते कोणाच्याच लक्षात येऊ नये ही खरंच दुर्दैवाची बाब वाटते. 100% वाटते. आता पहिलं मुद्रणाचं 1984ला झालं, द्वितीय पुनर्मुद्रणाचं 2011ला झालं, तृतीय पुनर्मुद्रण अजून होणं बाकी आहे. त्याच्यामुळे प्रकाशक कोण आहेत तर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सचिव आणि हे रवींद्र नाट्य मंदिर इमारत 2रा मजला सयानी रोड प्रभादेवी मुंबई इथून हे प्रकाशन होतं. कदाचित त्याची 3री आवृत्ती येऊ नये एवढं तरी प्रयत्न झाला पाहिजे, कारण असं पुस्तक आजही असणं हे दुर्दैव आहे. ज्यांनी ज्यांनी संभाजीराजांना अशा पद्धतीनं रेखाटलं असेल त्यांच्यावर तात्काळ बॅन आणून आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत हे महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार दाखवून देईल अशी मला अपेक्षा. कोण वाटतं कोण असेल ही तुळसा? म्हणजे काल्पनिक पात्र आहे का खरंच इतिहासामध्ये अशी कोणतरी तुळसा होती? अहो, गोदावरी नावाचं पात्र बखरमध्ये आलं. ज्या लोकांना हत्तीच्या पायी संभाजी महाराजांनी तुडून मारलं पाली सुधागडला, त्यामध्ये अण्णाजी पंत होते आणि त्यामध्ये दुसरे होते बाळाजी आवजी चिटणीस. आणि त्या चिटणीसांच्या वंशजांनी म्हणजे मल्हार रामराव चिटणीसांनी चिटणीस बखर लिहिली आणि त्या चिटणीस बखरमध्ये उल्लेख आला, कोणे एके दिवशी हळदी कुंकवाचे प्रसंगी अण्णाजी दत्तोची रूपवान कन्या गोदावरी ही संभाजीने बळजबरी पळून नेले. आता इथं बखरकार लिहिणारा, बखर म्हणजे जर तर असते, तो ललित साहित्य, तो कोण्या दिवशी कोण्या तारखेला किती वाजता हे सांगत नाही, पण संभाजीराजांना गोदावरी उचलून नेली हे सांगतो. आणि त्यावरून गोदावरी नावाचं पात्र संभाजी महाराजांच्या जीवनात जसं आलं आणि ती गोदावरी मग पुढं आत्महत्या करते, संभाजी महाराजांनी माझ्याशी लग्न केलं नाही. कमळा नावाचं पात्र आलं, ती कमळा बुरुज दाखवला गेला शिवनेरीवर, पण शिवनेरीवर तसा बुरुजच नाही आहे. एका कवीची कल्पना होती, तेव्हापासून कमळा बुरुज लोक तिला म्हणती, नर नारीजन पवाळा हा अजून तिचा गाती. कमळा बुरुज खोटा, तशी गोदावरी खोटी. तुळशीच्या बद्दल तुम्हाला सांगितलं की ते उत्तर काळातली पेशवाईने शोधलेली, म्हणजे पेशवाईच्या उत्तर काळातली जी समाधी आहे, सतीचं वृंदावन आहे, त्याला त्यांनी तुळसा म्हणून रंगवलं. आणि दुर्दैवानं महाराष्ट्राच्या दैदिप्यमान छाव्याच्या इतिहासाला हे सगळी दूषणं चिटकत राहिली. ते धुण्याचं काम या सरकारच्या पुण्याईनं ते आलेलं आहे की त्यांनी धुवावं आणि आपण शंभूप्रेमी आहोत हे आपलं सरकार सिद्ध करेल असा विश्वास ठेवायला हरकत नाही. पण त्या काळात का नेमकं वाटलं असेल राम गणेश गडकरींना की हे एक पात्र आहे आणि हा असा प्रसंग घडला असावा छत्रपतींच्या आयुष्यामध्ये? TRP वाढवण्याकरता ज्या पद्धतीनं काही कथानकं रचल्या जातात, जसं गदर चित्रपट आला होता, पैसे कमावण्याच्या दृष्टिकोनातून काही डायलॉग होते त्याच्यामध्ये सनी देओलचे आणि अमरीश पुरीचे, तसं आता थोडा TRP मुळात राम गणेश गडकरी हा अत्यंत विकृत माणूस होता. त्याचा इतिहास जर बघितला, याला दिवस म्हणजे सकाळपासून चहा पिण्याची, चहा दारूमध्ये टाकून एकच प्याला लिहिताना तर दारूच पिलेला होता. आणि त्यांनी ते आमच्या जिल्ह्यातच बाळापूरच्या किल्ल्यामध्ये 3 महिने बसून काहीतरी लिहिलं असं मला कळतं. आणि राम गणेश गडकरीच्या विकृतीतून, कारण जे ज्याचे ध्यान ते त्याचे स्थान, तो दिवसभर दारू प्यायचा म्हणून त्याला संभाजी महाराज दारुडे वाटले. आता ते हयात नाही आहे, पण त्याचं लिखाण मात्र जिवंत आहे. त्याला याच्यासाठी वाटलं असेल की चला हे असं लिहिलं म्हणजे एक कथेचा नायक भेटून गेला आणि काय रंगवायचं, तर मग तुळसा रंगवली. तर संभाजी महाराजांच्या जीवनात फक्त एकच स्त्री आहे. विश्वास पाटील किती म्हणू देत की विश्वास पाटलांचा इंटरव्ह्यू बघितला मी की ते म्हणतात की दुर्गाबाई उर्फ हंसा ह्या जाधव कुळातल्या होत्या आणि त्या संभाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्याला अस्सल पुरावे नाही आहेत कुठे. दुर्गाबाईंशी शंभूराजांचा जो पत्रव्यवहार झालेला आहे तो आईसाहेब दुर्गा असा झाल्याचा इतिहास संशोधक अशोक राणांनी प्रूव्ह करून दाखवला आहे शाक्तवीर शंभूराजे या पुस्तकामध्ये. त्याच्यामुळे आता येसुराणी ज्या शिर्के घराण्यातल्या आहेत त्यांनासुद्धा राज्यकारभार दिला आहे ना, श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई असा राज्यकारभार दिला आहे महाराजांनी. त्याच्यामुळे ह्या तथाकथित नायिका फक्त त्यांनी रंगवल्या, मुळामध्ये यांचा इतिहासाशी दुरान्वयी संबंध नाही. आणि तेच आपल्याला तरुण पिढीला, तुमच्या माझ्या पुढच्या पिढीला सांगायचं आहे की बाबा रे, शंभूराजा असा नव्हता, तो फार वेगळा होता. आणि जर असा असता तर कशाला डोळे काळेपर्यंत, नख तोडेपर्यंत, पायाचे गुडघे काळेपर्यंत. उत्तरक्रिया किती भयंकर आहे संभाजी महाराजांची. वडूच्या माळरानावर कोल्ह्या कुत्र्यांना मांस तोडून फेकलं होतं औरंगजेबाच्या लोकांनी. शेवटी मस्तक छाटलं गेलं, ते भाल्याला अडकवल्या गेलं. जना परीट नावाच्या एका परीट समाज, विश्वास पाटलाच कादंबरीत आहे, तिनं ते तुकडे मासाचे गोळा केले. तिथल्या मराठ्यांनी ते प्रेत शिवलं म्हणून तिथले मराठे शिवले ठरले. उत्तरक्रिया केली 12व्या दिवशी म्हणून भंडारे ठरले. आणि अशा प्रकारे त्यांनी जनाबाई असेल किंवा त्यांचा अंत्यविधी ज्यावेळेस झाला त्यावेळेस गोविंद गोपाळ पुढे आले गायकवाड, आणि त्यावेळेस अंत्यविधी झाला.
कॉम्रेड शरद पाटलांनी लिहिले, म्हणजे अनेक इतिहास संशोधकांनी लिहिले, ते उत्तर भाग तर आलाच नाही. त्याच्यामुळे संभाजी महाराज 350 वर्षानंतर सुद्धा न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आता कुठं न्याय भेटायला लागला तर हे बघा असं विकृती दिसतं. म्हणजे अजूनही अन्यायच आहे त्या शिवाजी महाराजांच्या राजपुत्रावर. याचं फार वाईट वाटतं. शेवटचा प्रश्न, सरकार तुमचंच आहे, तुम्ही म्हणताय की उद्या मी आंदोलन करणार आहे या पुस्तकाला घेऊन. ही मागणी जी आहे ती तर रास्त दिसतेच आहे तुमची, मात्र मान्य होईल का हे जे पुस्तक प्रकाशित केले गेले आहे ते आता कुठेतरी म्हणजे प्रकाशन तर नाही थांबू शकत, मात्र कुठेतरी त्याची जे विक्री आहे ती थांबवली जाईल का? तेवढंच माझं म्हणणं असं आहे की पुस्तक प्रकाशित झालं, पण ते आपण जर हटवू शकत नसलो, विक्रीवर तर बंदी आणू शकतो. अरुण शौरींनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही अपशब्द लिहिले, ते पुस्तक विक्री बंद आहे त्या पुस्तकाची. बस तेवढंच म्हणणं आहे आमचं. यूट्यूबवरचे चित्रपट हटवा, विकिपीडियाचा मजकूर हटू शकतो का नाही, मग यूट्यूबवरचे चित्रपट हटवा, या पुस्तकाला बंदी आणा. अशी अनेक पुस्तकं जी यादी मी देणार. आणि माझं जरी सरकार असलं तरी सरकारच्या काही गोष्टी लक्षात आणून देणं माझं काम आहे, त्यावर ॲक्शन घेणं हे सरकारचं काम आहे. आणि जर नाहीच झालं काही, मला समाधान राहील की काही का असू देत, पण आपण एक प्रामाणिक प्रयत्न, जर आग लागली असेल तर गाव विझवण्याकरता 2 थेंब टाकले आपण. आपल्याला माहीत आहे 2 थेंबांना आग नाही विझत, पण इतिहास लिहिताना चिमणीचा इतिहास आग विझवणाऱ्याचा इतिहास लिहिला जातो, आग पाहणाऱ्यांचा नाही. म्हणून माझ्या विधिमंडळाच्या सर्व सदस्यांनाही विनंती करतोय की हे सगळं तुमचा पक्षभिक्ष सगळं बाजूला ठेवा, पण शंभूराजांसाठी जसं वडू तुळापूरचं स्त्री शक्ती एकत्र आली होती, जसं महाराष्ट्र नंतर संताजी धनाजी पेटून उठले होते, तसं आपण पेटूया. आणि राम गणेश गडकरींसारखे जे कलम कसाई होऊन गेले त्यांच्या अशा लिखाणाला चाप लावण्याकरता या सरकारकडे आपण विनंती करूया. अगदीच आपण पाहतो. हे होते अमोल मिटकरी. आपल्यासोबत धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह सुविचार दम, NDTV मराठी, मुंबई.